इयत्ता 7वी आणि मी श्रीमती अस्मिता गवंडी, क. दा. गायकवाड मनपा मराठी शाळेतील प्रशिक्षिका. आजचा आपला विषय आहे नागरिक शास्त्र. इयत्ता 7वीच्या नागरिक शास्त्रात आपण संविधानाची माहिती विस्ताराने अभ्यासत आहोत. आज आपण भारतीय संविधानात संविधानाची उद्देशिका हा पाठ अभ्यासणार आहोत. देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले मूलभूत कायदे ज्या ग्रंथात एकत्रित आहेत त्यास संविधान असे म्हणतात. आणि देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले पायाभूत कायदे, नियम आणि तरतुदी ज्या पुस्तकात एकत्रित आहेत त्यास संविधान असे म्हटले जाते. हे आपण मागील पाठात विस्ताराने अभ्यासले आहे. विद्यार्थी मित्रांनो, संविधानालाच राज्यघटना असेही म्हणतात. आणि संविधानात तरतुदी कोणत्या असतात तर नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासन संस्था यातील संबंध, निवडणुका, शासनाचे कायदे इत्यादी बाबींची माहिती संविधानात दिलेली आहे. संविधानामुळे आपल्या लोकप्रतिनिधींना कायद्यानुसार राज्याचे व्यवहार करावे लागतात. हे सर्व आपण मागील पाठात अभ्यासले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की संविधानाची निर्मिती कधी झाली तर संविधानाची निर्मिती ही प्रक्रिया जी आहे, भारताच्या संविधान निर्मितीची प्रक्रिया ही 1946 पासून सुरू झाली. आणि संविधानाच्या निर्मितीसाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती. संविधानाचा स्वीकार झाला 26 नोव्हेंबर 1949 ला. संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली 26 नोव्हेंबर 1950 पासून. स्वराज्याची मागणी केली होती तो दिवस होता 26 जानेवारी 1930. म्हणून 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले. आणि म्हणूनच 26 जानेवारी 1950 हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. कारण त्या दिवशी आपण आपले गणराज्य किंवा प्रजासत्ताक हा राज्य स्वीकार केले आहे. संविधानातील एखादी घटना दुरुस्ती करणे किंवा संविधानात एखादा नवीन कायदा करणे यासाठी संविधान सभेत चर्चा, विचारविनिमय होतात. विरोधी मतांचा आदर केला जातो, योग्य सूचनांचा स्वीकार केला जातो आणि नवीन कायद्याची अंमलबजावणी होते किंवा जुन्या कायद्यामध्ये, जुन्या घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात येते. संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. कोणताही कायदा करण्यामागे काही निश्चित उद्दिष्टे असतात किंवा हेतू असतात. ती उद्दिष्टे किंवा तो हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी केल्या जातात. आपल्या संविधानात 22 भाग आहेत, 395 कलमे आहेत आणि 8 परिशिष्ट आहेत. आणि त्याची एकत्रितपणे थोडक्यात व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजेच त्या संविधानाची प्रस्तावना होय. या प्रस्तावनेला उद्देशिका असे म्हणतात. आणि ही जी उद्देशिका तुमच्या समोर दिसत आहे ही तुमच्या पाठ्यपुस्तकात सुरुवातीलाच दिलेली आहे, हो ना? वाचली आहेत ना तुम्ही? तर या उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असेही म्हटले जाते. उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते. आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. आपणा सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचे आहे हे उद्देशिका सांगते. यातील मूल्य, विचार आणि हेतू उदात्त आहेत. ते कसे प्राप्त करायचे याविषयीच्या तरतुदी संविधानातून स्पष्ट केल्या आहेत. संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात जी आहे की नाही ती कोणत्या शब्दांनी झाली आहे पहा बरं. या संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात झाली आहे आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते.
आणि भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयांच्या निर्धाराविषयी यात सांगितले आहे आणि त्यातील प्रत्येक संज्ञेचा आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे. आणखीन काय काय सांगितलं आहे बरं? तर हे जे लोकशाही गणराज्य जे आहे की नाही ते घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जांची व संधीची समानता देण्याचा आणि सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मकता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान अंगीकृत अधिनियम करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत असं म्हटलंय. मग हे जे सगळे यातले शब्द आहेत ना, ह्या सर्व शब्दांचा अर्थ आपण आता आजच्या पाठामध्ये विस्ताराने समजून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण समजून घेऊया सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणजे नेमकं काय. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सार्वभौम राज्य, समाजवादी राज्य, धर्मनिरपेक्ष राज्य, लोकशाही राज्य आणि गणराज्य या सर्व संज्ञांचा विस्ताराने अभ्यास करूया. भारतावर बराच काळ ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांचा जॅक खाली उतरला आणि भारताचा तिरंगा लाल किल्ल्यावर फडकला आणि ही ब्रिटिशांची राजवट संपली. आपला देश स्वतंत्र झाला आणि आपल्या देशाला सार्वभौमत्व प्राप्त झाले. आपण आपल्या देशात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत. एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ होतो. विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य लढ्याचे उद्दिष्टच सार्वभौमत्व प्राप्त करणे हेच होते. आणि सार्वभौमत्व म्हणजे काय? तर सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. लोकशाहीत सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते. लोक निवडणुकीद्वारे मतदान देऊन त्यांना योग्य वाटेल असे प्रतिनिधी निवडतात आणि ही जी जनता आहे ही जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते. आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार जनतेला व जनतेकडून निवडून दिलेल्या शासन संस्थेला असतो. आता आपण पाहूया समाजवादी राज्य म्हणजे काय. बहुसंख्य राज्यात गरीब आणि श्रीमंत अशी दरी निर्माण झालेली असते. पण समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो. संपत्तीचे समान वाटप केलेले असते. देशाची जी संपत्ती असते ही सर्वांना सारखीच वाटली जाते. संपत्ती ही एकाच्याच हाती जाणार नाही याची काळजी घेतली जाते आणि संपूर्ण समाजाचा विकास घडवून आणणे हे शासनाचे उद्दिष्ट असते आणि म्हणूनच शासनाकडून मागासवर्गीयांना संधी दिल्या जातात. मग ती आर्थिक असू दे, शैक्षणिक असू दे, या संधी त्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. आता आपण पाहूया धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय. सर्वांना आपल्या धर्मानुसार पूजा व उपासना करण्याचा हक्क
संविधानाने सर्वांनाच दिला आहे. आपल्या उद्देशिकेने धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे. धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान मानले जाते. आपल्या भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, पारसी, जैन, बौद्ध असे अनेक धर्माचे लोक आपल्या देशामध्ये राहतात. आणि सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य असते. प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करता येते आणि प्रत्येक जण आपल्या धर्माचे पालन करत असताना दुसऱ्याच्या धर्मावरती गदा आणू शकत नाही आणि नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभावही करता येत नाही. धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्म एक असणं आणि सर्व धर्म यांचं पालन केले जाणे. आपलं राज्य कोणतंही हे एका धर्मावर आधारित नाही. ही गोष्ट तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म असा मानला जात नाही. तर आपल्या देशात सर्व धर्मांना समान अधिकार आहे, समान मानले जाते आणि म्हणूनच आपले राज्य हे धर्मनिरपेक्ष राज्य होय. आता आपण समजून घेऊया लोकशाही राज्य म्हणजे काय. लोकशाही राज्यकारभाराची सत्ता ही लोकांच्या हाती असते आणि हे लोक जे आहेत हे आपल्या राज्याचा कारभार चालवत असतात आणि म्हणूनच त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेते आणि धोरणे आखते. समजा शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी काही निर्णय घ्यायचे आहेत. म्हणजे कोणते निर्णय? तर आर्थिक निर्णय, सामाजिक निर्णय, शैक्षणिक निर्णय हे असे निर्णय घ्यावे लागतात आणि असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्र येऊन घेणे शक्य नसते आणि म्हणूनच ठराविक काळानंतर काय केले जाते तर निवडणुका घेतल्या जातात आणि या निवडणुकांमध्ये मतदार आपले मत देऊन प्रतिनिधी निवडत असतात आणि यासाठी दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. या निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन काय करतात? योग्य प्रतिनिधी निवडतात. संविधानाने संसद आणि कार्यकारी मंडळ निर्माण केले आहे. या 2 मंडळांवरती म्हणजे संसद आणि कार्यकारी मंडळावरती हे जे निवडून आलेले प्रतिनिधी असतात, हे निवडून आलेले प्रतिनिधी निर्माण केलेल्या संसद आणि कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात. संविधानाने नमूद केलेल्या किंवा सांगितलेल्या प्रक्रियेने संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेतात. आता आपण गणराज्य म्हणजे काय हे समजून घेऊया. गणराज्य या शब्दात 2 शब्द आहेत बघा, गण आणि राज्य. गण म्हणजे काय? गण म्हणजे लोक आणि हे जे राज्य आहे हे लोकांचे राज्य आहे. म्हणून आपल्या देशात लोकशाही बरोबर गणराज्य पद्धती आहे आणि या गणराज्य पद्धतीत सार्वजनिक पद ही लोकांकडून निवडून दिली जातात. मग कोणकोणती सार्वजनिक पद असतात? तर राष्ट्रपती, राज्यपाल ही जी पद आहेत ही वंश परंपरेने येत नाहीत, तर ती काय होतात? लोकांकडून निवडून दिली जात असतात. आपल्या देशाचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच यांसारखी पदे सार्वजनिक असतात. या पदावर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला म्हणजे कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडणूक लढवून जाता येते. हे जे पद आहे त्यातील कोणतेही सार्वजनिक पद हे वंश परंपरेने येत
नाही. मग हे पद कसे येते? तर सार्वजनिक निवडणुका घेऊनच ते येते आणि या निवडणुकीतून एक लोकप्रतिनिधी निवडला जातो आणि तो आपल्या जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा कारभार पाहतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का? पूर्वीच्या काळी आपल्याकडे राजेशाही पद्धत होती आणि मग राजेशाहीत ही पद वंश परंपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तीकडे जात असत, हो ना? पण आता मात्र आपल्याकडे लोकशाही पद्धत आहे आणि या लोकशाहीमध्ये आपण लोक आपला प्रतिनिधी निवडून देत असतो. हा प्रतिनिधी लोकांमधलाच असतो. पण राजेशाहीत मात्र एकाच घराण्यातील लोक ही वंश परंपरेने त्या राजसत्तेवर येत असत. विद्यार्थी मित्रांनो, उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य आणि समता या 3 मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची आणि कायदे करून ती मूल्ये प्रत्यक्षात व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे. या मूल्यांचा अर्थ आता आपल्याला समजून घ्यायचा आहे. आपण आता समजून घेऊया न्याय म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय आणि समता म्हणजे काय. न्याय. न्याय म्हणजे काय? तर अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजेच न्याय होय. सर्व लोकांचे कल्याण होईल या दृष्टीने उपाययोजना करणे म्हणजे न्याय प्रस्थापित करणे होय. आपल्या उद्देशिकेमध्ये न्यायाचे 3 प्रकार सांगितले आहेत. कोणते 3 प्रकार जाणून घेऊया आपण. आपल्या उद्देशिकेमध्ये जे न्यायाचे 3 प्रकार सांगितले आहेत त्यातला पहिला प्रकार आहे एक म्हणजेच सामाजिक न्याय. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दुसरा न्याय कोणता आहे? आर्थिक न्याय. आणि तिसरा न्यायाचा प्रकार आहे तो म्हणजे राजकीय न्याय. आता सामाजिक न्याय म्हणजे काय? राजकीय न्याय म्हणजे काय? आर्थिक न्याय कशाला म्हणतात? हे आता आपण समजून घेऊया. सामाजिक न्याय. व्यक्तीमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान अथवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव करू नये. सर्वांचा दर्जा समान आणि माणूस म्हणून तो सारखाच असतो हे न्यायालयाने सांगून दिले आहे. आर्थिक न्याय. आर्थिक न्याय म्हणजे काय? तर भूक, उपासमार, कुपोषण या ज्या बाबी आहेत या गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात. जर गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपले व कुटुंबाचे पालन पोषण करण्याचे किंवा उपजीविकेचे साधन मिळण्याचा हक्क आहे. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार दिला आहे आणि कोणत्याही भेदभावाशिवाय तो दिलेला आहे. प्रत्येकाला आपल्या कुटुंबाचे पोट भरता येण्यासाठी त्याला एखादा व्यवसाय, नोकरीधंदा करता आली पाहिजे असं साधन आपल्या देशात उपलब्ध करून दिलं जातं आणि त्यासाठी कोणताही भेदभाव केला जात नाही. आता आपण जाणून घेऊया राजकीय न्याय म्हणजे काय. राज्यकारभारात जर भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा सर्वांना समान हक्क असावा आणि म्हणून प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे आणि त्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे आणि तो जर त्यांच्याकडनं हिरावून घेतला गेला तर त्यांना न्यायालयात दाद मागता येते. आता आपण समजून घेऊया स्वातंत्र्य. स्वातंत्र्य कशाला म्हणतात? आपल्याला तर माहिती आहे आपला देश स्वतंत्र झाला म्हणजे आपण स्वतंत्र झालो. स्वतंत्र झालो म्हणजे आपण देशात काहीही करू शकतो का? तर अजिबात नाही. संविधानात काही नियम आहेत त्यांचं पालन करायचंय. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्यांच्या हक्कांवर गदा न आणता स्वतःच्या तंत्राने जगणे होय.
लोकशाहीत लोकांना आपल्या गुणांचा विकास करण्याचे स्वातंत्र्य असते. प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे व्यवसाय किंवा धंदा करू शकतो आणि त्यामुळे नागरिकांच्या अंगभूत कौशल्यांचा विकास होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला संविधानाने कोणकोणतं स्वातंत्र्य दिलंय तर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय. म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकांना विचार करण्याचे आणि आपला विचार विविध माध्यमातून व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपले मत आणि आपला विचार व्यक्त करता येतात. विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्यातील सहकार्य आणि एकोपा वाढतो व त्याचबरोबर एखाद्या समस्येच्या अनेक बाजूही आपल्याला समजतात. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला सभा घ्यायची असेल तर बघा, स्वातंत्र्यापूर्वी असं सभा घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. ब्रिटिशांची कारवाई होत होती. पण आता मात्र एखाद्याला जर जाहीर सभा घ्यायची असेल तर त्याला सभा घेण्याचेही स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाने जर मोर्चा काढायचा झाला, आंदोलन करायचं असेल तर हा मोर्चा शांततेने काढला पाहिजे. अन्य नागरिकांना त्याचा त्रास होता कामा नये. प्रभात फेरी काढताना सुद्धा भोंग्यावरचा आवाज जो आहे तो शांत असला पाहिजे. शांततेने प्रभात फेरी काढावी. एखादा निषेध करायचा असेल तर तो सुद्धा शांततेच्या मार्गाने करावा. पण आपल्याला प्रभात फेरी काढण्याचे, मोर्चा काढण्याचे, निषेध व्यक्त करण्याचा सुद्धा अधिकार आहे. याचाच अर्थ प्रत्येक नागरिकाला लोकशाहीत स्वातंत्र्य असते आणि स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. आपल्या देशात आपल्याला कुठेही वास्तव्य करता येतं आणि फिरता येतं. याचाच अर्थ आपल्याला संचार स्वातंत्र्य आहे. तसंच देशभरात कुठेही राहण्याचा आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य संविधानाने दिलेले आहे. आपण कुठेही आपलं कुटुंब कबिला घेऊन नोकरी धंद्याच्या निमित्ताने वास्तव्य करू शकतो. हा वास्तव्याचं स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिले आहे. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी कसं असायचं तर व्यवसाय हे आहेत हे 12 बलुतेदारांमध्ये वाटले गेले होते. म्हणजे सुताराचा मुलगा हा सुताराचाच व्यवसाय करायचा किंवा वैद्यकीचा व्यवसाय असेल घरात तर त्याचा मुलगाच वैद्यकीचं काम करायचा. पण आता असं नाही. आता आपण जे शिक्षण घेतो त्या आपल्या शिक्षणाप्रमाणे आपल्याला ऐच्छिक व्यवसाय निवडता येतो. कोणीही उठून स्वयंपाकी बनू शकतो, शेफ बनू शकतो, इंजिनियर बनू शकतो, डॉक्टर होऊ शकतो, वकील होऊ शकतो. जे काही त्याला व्हायचं आहे ते होण्यासाठी त्याला तो अधिकार दिलेला आहे. त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुष या दोघांनाही व्यवसाय करण्याचं, स्वतंत्र व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. पूर्वीच्या काळी काही कामं जी आहेत त्या स्त्रिया करत नसत. पण आज देशातली स्त्री ही पायलटच नाही झाली आहे तर रॉकेट चालवून अंतराळात सुद्धा गेली आहे. आज आपल्या देशाची स्त्री पंतप्रधान आहे, तशीच राष्ट्रपती आहे. म्हणजे प्रत्येक नागरिकाला प्रत्येक गोष्ट करण्याचा स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिले आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला आपले सण उत्सव साजरे करण्याचे तसेच आपली श्रद्धास्थाने बाळगण्याचे स्वातंत्र्य आहे. आपल्या श्रद्धा, समजुती व उपासनेच्या स्वातंत्र्यातून प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होते. आपल्या धर्माच्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माच्या शिकवणुकीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य हे प्रत्येक नागरिकाला आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, पारसी, बौद्ध, जैन हे सर्वजण आपल्या आपल्या धर्माची उपासना आपल्या देशामध्ये करू शकतात. कारण आपला देश हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला आपल्या श्रद्धास्थानं जी आहेत ती श्रद्धास्थाने बाळगण्याचे व उपासनेचे स्वातंत्र्य यात अभिप्रेत आहे. आता आपण समजून घेऊया समता म्हणजे काय. तर उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी याबाबतीत समतेची किंवा समानतेची हमी दिली आहे. मग आपला जो धर्म आहे किंवा वंश आहे, जात आहे, लिंग आहे किंवा जन्मस्थान आहे यावरून
कोणत्याही या कारणांवरून भेदभाव करता येणार नाही. तर या कारणावरून भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा हा समान असेल. त्याचप्रमाणे उच्च नीच किंवा श्रेष्ठ कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजेच समान दर्जाची हमी देणे होय. उद्देशिकेने संधीची समानता महत्त्वाची मानली आहे. आपल्या विकासाच्या संधी ह्या सर्वांना प्राप्त होतील, त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही. संविधानाच्या उद्देशिकेत एका वेगळ्या आदर्शाचा किंवा तत्वाचा उल्लेख केला आहे. तो आदर्श किंवा ते तत्व म्हणजे बंधुभावाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट किंवा व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी होय. पहा उद्देशिकेत काय लिहिलं आहे, तर राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून असं म्हटलंय. तर बंधुता असं म्हणण्याचं कारण काय होतं, तर संविधानकारांना असे वाटत होते की केवळ न्यायाची, स्वातंत्र्याची आणि समतेची हमी देऊन भारतीय समाजात समता निर्माण होणार नाही आणि म्हणूनच त्यासाठी कितीही कायदे केले तरी जोपर्यंत भारतीयांमध्ये बंधुता असणार नाही तोपर्यंत या कायद्यांचा उपयोग होणार नाही. म्हणून बंधुभावाची निर्मिती हे उद्दिष्ट उद्देशिकेत समाविष्ट केले आहे. बंधुता असणे म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे. बंधुभाव परस्परांबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो. एकमेकांच्या समस्यांबाबत लोक संवेदनशीलतेने विचार करतात. उद्देशिकेमध्ये बंधुभावाची हमी देतानाच व्यक्तीला प्रतिष्ठा मिळवून देण्याची हमी देण्यात आली आहे आणि व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून एक प्रतिष्ठा असते, एक सन्मान असतो, तो त्याला मिळालाच पाहिजे. तिथे त्याची जात, धर्म, वंश, लिंग, भाषा या गोष्टी आड येता कामा नयेत आणि आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदराने आणि सन्मानाने वागवावे असे वाटते तसाच आदर सन्मान त्या व्यक्तीचा केला गेला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जेव्हा प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीचा आदर करेल, तसेच तिच्या स्वातंत्र्याचा आदर करेल आणि हक्कांचा सन्मान करेल, तेव्हा आपोआपच व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल आणि अशा वातावरणात बंधुभावही सहजरित्या वाढीस लागेल. न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य, व्यक्तिप्रतिष्ठा या सर्वांवर आधारलेल्या नव्या समाजाच्या निर्मितीचे काम अगदी सोपे होईल. भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेतूनच याचे मार्गदर्शन प्राप्त होते. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या जनतेने हे संविधान स्वतःच अर्पण केले आहे आणि याचा उल्लेख जो आहे हा उल्लेख उद्देशिकेमध्ये केला आहे आणि या उल्लेखानेच उद्देशिकेचा शेवट होतो. लिहिते व्हा. बालमित्रांनो, तुम्हाला की नाही आता काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आता आपण पाठ संपूर्ण पाहिला ना, मग सांगा बरं मला, धर्मनिरपेक्ष राज्यात कोणत्या तरतुदी असतात? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या वहीत लिहिणार आहात. प्रश्न दुसरा लिहून घ्या. समाजात व्यक्तिप्रतिष्ठा कशी निर्माण होईल? आणि आपला प्रश्न तिसरा आहे, सार्वभौम राज्य ही संकल्पना स्पष्ट करा. या तीनही प्रश्नांची उत्तरं तुम्ही आजचा व्हिडिओ पाहून तुमच्या वहीमध्ये लिहिणार आहात. जर नाही लिहिता आली तर पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला या तीनही प्रश्नांची उत्तरं नक्कीच सापडतील.